पुणे रेव पार्टी प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर उच्च न्यायालयात जाणार आहेत अशी माहिती खेवलकरांचे वकील विजयसिंग ठोंबरे पाटील यांनी दिलेली आहे। पोलिसांनीच ड्रग ठेवल्याचा दावा ते करतात। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। हे आता उच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत। त्यांचे वकील ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे। स्वतः विजयसिंह ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत। काय उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? आम्ही ही सदरची खोटी जी बनावट फिर्याद दाखल केलेली अडकवण्यासाठी ती FIR रद्द करण्याची मागणी करणार आहोत। सर्वात पहिला मुद्दा म्हणजे काल ज्या महिलेकडे ते कोकेन वगैरे गांजा मिळून आलं तिला तुम्ही घरी पाठवून दिलं, म्हणजे न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवून दिलं आणि माझी विनाकारण पोलीस कस्टडी घेतली, म्हणजे प्राज्वल खेवलकरांची। आणि प्राज्वल खेवलकरांना विनाकारण तिथं नाहक त्रास दिला जातोय की कोकेन कुठून आणलं, कुठून आणलं। लक्षात घ्या, प्राज्वल खेवलकरांचा कोकेनशी संबंधच नाही, नार्कोटिक ड्रग्सशी संबंधच नाही। विनाकारण त्यांना हॅरेस केलं जाते की त्यांना कोकेन कुठून आणलं। ज्या व्यक्तीने आणलंच नाही त्याच्याकडे तुम्ही कसला तपास करताय? आणि ज्या महिलेच्या पर्समध्ये निघून आलं त्या महिलेला तुम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये न्यायालयीन कोठडी दिली। मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, जो व्हिडिओ आहे तो सगळीकडे व्हायरल झालेला आहे। ती जी महिला आहे ती कुठलीही भीती कुठलंही दडपण नसताना पोलीस आल्यानंतर स्वतः पर्समध्ये न सांगता ते गांजाच्या पुढे आणि ते ड्रग्ज वगैरे काढून देते। ह्याच्यावरून हा पूर्णपणे संशय हा बनावटीकरणाचाच वाटतो आणि ह्याच्या संदर्भातच आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत की अशा प्रकारची ही FIR रद्द करण्यात यावी। तसंच उद्या देखील आम्ही भरपूर काही खुलासे करणार आहोत की ज्याप्रमाणे की ही कशा पद्धतीने खोटी कारवाई आणि बनावट कारवाई करण्यात आली। असं पोलिसांचं नाव घेत नाही, पण ज्यांनी कोणी हा काय प्रकार करायचा होता, हा जो काय त्यांना अडकवायचं होतं त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल झालेले आहेत, परंतु ते पूर्ण सक्सेसफुल होणार नाहीत, कारण हे खोटं हे टिकत नाही। लक्षात ठेवा, आजपर्यंत 6-7 दिवस झाले आज कोकेन कुठून आले ह्याचा पत्ता मिळालेला नाही। पुणे रेव पार्टी प्रकरण आणि या प्रकरणी प्रांजल खेवलकर आता उच्च न्यायालयात जाणार असल्याचं त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात येत आहे। विजयसिंग ठोंबरे पाटील यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।